नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल महाराष्ट्र एक्झाम प्रिपरेशनमध्ये। तर मित्रांनो बघा, पब्लिक वर्क डिपार्टमेंट PWD यांच्यातर्फे बघा मित्रांनो परीक्षा घेण्यात आलेल्या त्या वेगवेगळ्या पदांकरता त्यामधल्या परीक्षांचे रिझल्ट लावलेले होते, पण काही परीक्षांचे रिझल्ट बघा मित्रांनो अपडेटेड केलेले आहेत। तर ते अपडेट का केले आहेत या संदर्भात आपण, तसेच अपडेट झालेल्या रिझल्टमध्ये काय फरक केला आहे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो। तर आपण आलो आहे बघा मित्रांनो पब्लिक वर्क डिपार्टमेंट PWDच्या वेबसाईट ऑफिशियल वेबसाईटवर। यामध्ये बघा मित्रांनो रिक्रुटमेंट सेक्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता अपडेटेड एक्झाम रिझल्ट मेरिट लिस्ट पोस्ट त्यांनी दिलेली आहे। यांनी एक PDF तसेच रिझल्ट जाहीर केला आहे। प्रसिद्धीपत्रक बघू शकता मित्रांनो, परीक्षा कधी घेतल्या गेल्या याबद्दल त्यांनी दिले आहे। नंतर 4 जानेवारीला त्यांनी रिझल्ट लावला होता, आन्सर की। त्यानंतर आक्षेप हरकती मागितलेले होते 5 जानेवारी ते 7 जानेवारीमध्ये 744 अर्ज प्राप्त झाले होते आक्षेपांबाबत। त्याबाबत त्यांनी 25 जानेवारी 2024ला कार्यवाही करून सुधारित आन्सर की प्रसिद्ध केलेली होती। तर या पदांच्या परीक्षेबाबत त्यांनी प्रश्न घेतलेले आक्षेप हरकतांनी डिटेल पण त्यांनी दिली होती। त्या अनुषंगाने 13 संवर्गाच्या वैध किंवा ज्या हरकती आहेत त्या गुणांसह नॉर्मलायझेशन केलेल्या स्कोर लिस्ट त्यांनी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ही जी लिस्ट आहे बघा मित्रांनो ती नॉर्मलायझेशन केलेली आहे। तर त्यामधल्या 28 डिसेंबरच्या पदामधले शिफ्ट 1 मधले एक क्वेश्चन ID होता बघा मित्रांनो, त्या संदर्भात त्यांनी कोणतेच आक्षेप घेतलेला नव्हता, त्यावर कारवाई केली नव्हती। त्यावर आता कारवाई करून त्याबाबत त्यांनी एक अपडेटेड रिझल्ट प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर हा रिझल्ट बघा आहे बघा मित्रांनो, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाकरता, फक्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक याच पदाचा रिझल्ट हा अपडेट केला आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता अपडेटेड ऑब्जेक्शन समरी फॉर PWD रिक्रुटमेंट, बाकीचे पण त्यांनी दिला आहे। टोटल क्वेश्चन काय आहे तर यामध्ये त्यांनी दिला आहे की सिव्हिल इंजिनियर असिस्टंट ग्रुप C 28 डिसेंबर 2023चा जो पेपर आहे शिफ्ट 1चा त्यामधल्या ऑलिड म्हणजे बरोबर जे ऑब्जेक्शन घेतले होते ते 3 ऑब्जेक्शन होते। आन्सर कीमध्ये एक चेंज करण्यात आलेला आहे, फुल मार्क देण्यात आलेले आहे 2 मार्क त्याकरता। तर जे पद हे क्वेश्चन ID होता या ID करता फुल मार्क देण्यात आलेला आहे आणि त्यानुसार आता विद्यार्थ्यांचे नवीन अपडेटेड नॉर्मलायझेशन केलेले मार्क सोबतच ऑब्जेक्शन घेतल्यानंतर बघा मित्रांनो जे मार्क राहतात ते त्यांनी प्रसिद्ध केले आहे। यामध्ये फुल चेंज होतो बघा मित्रांनो, कारण की जेव्हा ऑब्जेक्शन घेतलेले मार्क वाढतात त्यामध्ये नॉर्मलायझेशनच्या रूलमध्ये पण फरक होतो। त्यामुळे आता हा पूर्ण रिझल्ट हा अपडेटेड रिझल्ट आहे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदाकरता। तर तुम्ही बघू शकता या PDF ची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल, त्यावर जाऊन तुम्ही क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता। तर अशी अपडेट होती बघा मित्रांनो। तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो। सर्वांना ऑल द बेस्ट, धन्यवाद।